गोंदिया जिल्ह्याच्या मोरगाव तालुक्यातील गोठणगाव वन परिषद क्षेत्र अंतर्गत वळेगाव या ठिकाणी हत्तीचा कळपना धुमाकूळ घडलेला आहे आणि वळेगाव या ठिकाणचे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान झालेलं आहे। आमच्यासोबत बोलण्यासाठी वन परिक्षेत्राचे अधिकारी आहेत। साहेब काय सांगणार, हत्तीचा कळप आलेला आहे, कुठून आलेला आहे हत्तीचा कळप? गोंदिया जिल्ह्यातील वन परिक्षेत्र गोठणगाव येथे साधारणतः 11 मार्च 2026 पासून गडचिरोली जिल्ह्यातून एकूण 32 हत्तींचा कळप गोंदिया जिल्ह्यातील वडेगाव बंद्या ह्या गावामध्ये सातत्याने येत आहे आणि आल्यानंतर शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान करीत आहे। किती शेतीचे नुकसान करण्यात आलेलं आहे? दिनांक 11 पासून आम्ही युद्धपातळीवर पंचनामे करत आहोत आणि आतापर्यंत एकूण 42 जणांची नुकसानीचे पंचनामे आम्ही केलेले आहेत आणि त्यानंतरही झालेल्या नुकसानीचे पंचनामे आम्ही सध्या करीत आहोत। हत्तीच्या कळपानं आर्थिक नुकसान पण केलेलं आहे। आर्थिक नुकसान हत्तींच्या कळपाने केलेलं आहे ते जवळजवळ 15 ते 20 लाखापर्यंत त्यांनी शेतीचे नुकसान आणि इतर शेतीशी निगडीत इतर सामग्री असते त्याचं नुकसान एकूण केलेलं आहे। सर, वन विभागाकडून आपण काय उपाययोजना करत आहात? सातत्याने होत असलेल्या या हत्तींच्या हालचालींमुळे गावामध्ये शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे। त्याकरिता आम्ही सातत्याने विशेष गस्तीचे आयोजन केलेले आहे आणि तसेच सोशल मीडियाचा वापर करून आम्ही प्रत्येकापर्यंत संदेश पोहोचवण्याचे प्रयत्न करत आहोत आणि संदेश पोहोचवत आहोत की आपण जंगलाच्या दिशेने जाऊ नये आणि शेतामध्ये काम करत असताना समूहाने काम करावे। तसेच आधुनिक पद्धतीचा सुद्धा वापर केला जात आहे। हत्ती हे रात्री कळपाने शेतामध्ये येत असतात आणि त्यामुळे रात्र असल्यामुळे आपल्याला त्यांच्यावर निगराणी ठेवता येत नाही। अशा वेळेस आम्ही थर्मल ड्रोनचा वापर करून हत्तींची मूवमेंट कुठल्या बाजूला आहे, हत्ती सध्या काय करत आहेत याकडे आणि हत्ती केव्हा जंगलाच्या दिशेने जातील आणि हत्ती परत जंगलाच्या दिशेने गावाच्या दिशेने परत केव्हा येणार अशा घटनांसाठी आम्ही थर्मल ड्रोनचा वापर करीत आहोत आणि त्याकरिता एक विशेष टीमसुद्धा आमच्याकडे तैनात आहे जी फक्त हत्तींच्या हालचालींवर रात्रीच्या वेळेस लक्ष ठेवत आहे, जेणेकरून गावाच्या दिशेने हत्ती येऊ नये आणि आम्हाला लगेच गावकऱ्यांना सतर्क करता येईल। त्यानंतर गोष्ट की आपल्याकडे हुल्ला टीम म्हणून एक हत्तींना जंगलाच्या दिशेने ढकलण्याकरिता पुश करण्याकरिता एक विशेष टीम बोलवण्यात आलेली आहे, जी पश्चिम बंगालवरून काही जे ट्रेंड लोक असतात की जे हत्तींच्या मुवमेंटला कंट्रोल करण्यासाठी काही टीम असतात किंवा काही त्याचे टीम असते, ती हुल्ला टीम आपण पश्चिम बंगालवरून बोलवलेली आहे आणि ती सुद्धा सतत हत्तींच्या हालचालींवर लक्ष ठेवून आहे। नक्कीच वन विभागामार्फत हत्तीच्या कळपावर लक्ष वन विभाग ठेवत आहे ड्रोन कॅमेऱ्याद्वारे आणि वळेगाव क्षेत्रातील अनेक शेतकऱ्यांचे हत्तीच्या कळपानं नुकसान गेलेलं आहे आणि त्याचे पंचनामे पण झालेले आहेत। साईद पठाण, TV9 मराठी, गोंदिया। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।